चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा, लग्न झाल्यावर मुलगी जेव्हा आपल्या माहेरीवरनं सासरी जाते तेव्हा देवचोराचा कार्यक्रम असतो आणि त्या देवचोराच्या कार्यक्रमात बऱ्याचशा वेळेस जो नवरदेव असतो तो बाळकृष्ण घेतो किंवा अन्नपूर्णा घेतो किंवा कोणत्याही म्हणजे बाळकृष्ण आणि शक्यतो किंवा अन्नपूर्णाच असते, त्यातला बाळकृष्ण घेऊन जाते। तर तुम्हाला सांगते, कोणतेही असू दे, त्यामधले कोणतेही देव असू दे, तेव्हा देव चोरण्याचा कार्यक्रम तो असतो तो त्यामधले तर ठीक आहे, बाळकृष्ण घेतलं किंवा कधीतरी नंतर जेव्हा मुलगी सासरवरनं माहेरी जाते किंवा तिच्या लग्न झाल्यावर तिच्या जेव्हा ह्या घरातनं त्या घरात तिच्या माहेरी जाते तेव्हा तिला आवडली एखादी मूर्ती, तर आईच्या ह्याच्यातनं की हा आई मला तू ही मूर्ती दे, मी माझ्या घरी ठेवते, किंवा मुलगी वेगळी जरी राहत असेल किंवा काही असेल, ती दुसऱ्या गावात राहत असेल, तिला तिच्या घरात आता नवीन लग्न झालेलं असतं त्यामुळे नवीन देवघर नसतं, मग त्या म्हणजे नवीन देवघर तिचं तयारी असते करण्याची, मग मी आईकडनं ही मूर्ती घेऊन जाते किंवा असं। तर शक्यतो हे आपल्या कुळात चालत नाही, कारण कसं असतं ना, जेव्हा एका घरातनं मुलगी लग्न करून दुसऱ्या घरात जाते तर तेव्हा तिचा कुळ जे आहे, तिचा जो कुळाचार आहे तो बदलतो। जसं बघा, एका घरात असते कुलदेवी, ती त्या घरात जरी तुळजाभवानी असेल आणि ह्या घरात सुद्धा तुळजाभवानीच असेल तरी सुद्धा तिचा मान सन्मान करणं, तुमच्या आडनाव बदलल्यामुळे तिचा मान सन्मान करणं, तिची पंचोपचारे कशा पद्धतीने कोणते सण करायचे, कोणत्या गोष्टी करायच्या, सगळ्या गोष्टी ह्या बदलतात म्हणजे बघा, सणवार बदलणार नाही पण पारंपरिक गोष्टी बदलल्या जातात, त्यामध्ये करण्याची पद्धत बदलली जाते। त्यामुळे जेव्हा तिचा कुळधर्म किंवा जेव्हा तिचं आडनाव कुळ बदलतं त्यामुळे गोत्र बदलतं, त्यामुळे तुम्हाला ज्या घरातनं तुम्ही आलेल्या असतात त्या घरातले ज्या देवाच्या मूर्ती असतात ते कधीच तुम्ही तुमच्या सासरच्या देवघरात पूजू नये असं म्हटलं जातं। का पूजू नये? का तर तुमचं जे गोत्र आहे ते बदलतं, कुळ जे आहे ते बदलतं आणि त्यामुळे त्या घरातल्या देवांना तुम्ही ह्या घरात पूजू शकत नाही, त्यामुळे तुमच्या माहेरच्या लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो किंवा तुम्हाला सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो। आता हा त्रास कसा होऊ शकतो? तर बघा, त्रास शक्यतो असा काही स्पेसिफिक त्रास नाही होत, पण तुम्हाला काय असतं ना की कधी प्रगती मार्गात किंवा तुमच्या माहेरकडनं कुठल्या गोष्टीमध्ये अडचण येणं, काही होणं, अशा गोष्टी होतात। तर तुम्ही म्हणाल की लग्नातला माझा देवचोराचा कार्यक्रम असतो तो मग करायचं असतं, मग त्याच्यातनं नक्की काय करायचं? तर बघा, कसं असतं ना, ह्या घरातनं त्या घरात आपण ते ठेवतो, नवरदेव इकडनं तिकडे तो ठेवतो, पण नंतर तुम्ही त्या देवाला तुम्हाला वाटलं ना की तुम्ही तुमच्या तिजोरीत तुम्ही ठेवू शकता, त्याची व्यवस्थित जरी तुम्ही तिजोरीत ठेवली ती मूर्ती खूप छोटी असावी। कसं असतं ना, जेव्हा त्या देवघरातनं ती आणल्या जाते ना तेव्हा तिथे सुद्धा ती नवीन असती, त्यामुळे पण ती अभिषेक तिचा तिकडेच केलेला असतो, त्यामुळे तुम्ही इकडे ठेवू शकता, तर तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता। तुम्ही तिजोरीत एक छोटंसं स्थान करू शकता जिथे तुम्ही न विसरता तुम्ही दर रोज म्हणा किंवा दर 8 दिवसांनी म्हणा, जेव्हा तुम्ही स्वच्छ कराल, व्यवस्थित कराल, तेव्हा व्यवस्थित तिथे पूजावं। त्याची म्हणजे अगदी वेगळी पूजा नाही, पण काढून व्यवस्थित स्वच्छ करणे हे गरजेचं आहे, कारण त्या देवघरात, तुमच्या सासरच्या देवघरात तुमच्या माहेरचे देवाच्या ज्या मूर्ती असतात त्या ठेवू नये। त्याचबरोबर बघा, कोणी गिफ्ट दिलेली, आता कोणाच्या घरी काही कार्यक्रम असला, वास्तुशांती असली, काही असलं तर तुम्हाला कधी गणपतीची मूर्ती दिली जाते, कधी ह्याची मूर्ती दिली जाते, तर अशा पद्धतीने ज्या कोणाकडनं गिफ्ट आलेल्या मूर्ती असतात किंवा कोणी सहज दिलेल्या असतात, कोणाला आवडली म्हणून, अगे ठीक आहे तुला आवडली म्हणून तू घेऊन जा, एकतर तुला आवडली म्हणून घेऊन जा किंवा असं तर करूच नाही, आणि तुम्हाला आवडली तर त्यांच्या घरनं आणायची चूक सुद्धा तुम्ही करू नये। कोणाच्याही घरातल्या देवांच्या मूर्त्या कधीच आणू नये, कारण त्यांचं तिथे स्थान तिथे ते फिक्स झालेलं असतं, ते तिथे स्थानपन्न असतं, तरी त्या घराच्या म्हणजे मार्गाला, त्या घराला पुढं नेण्याच्या मार्गाला ते देव तिथे असतात, त्यामुळे त्यांना अचानक तुम्ही एका ठिकाणून उचलून तुम्ही दुसरीकडे ठेवलं तर ती मूर्ती आहे म्हणून तुम्ही इकडून तिथे उचलून ठेवलं तर तसं नाही, याचे फटके फार जोरात बसतात, ह्याचे फटके खूप जोरात बसतात आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रासही होऊ शकतो, तुमच्या घरात काही गोष्टी घडू शकतात। त्यामुळे बघा, ह्या गोष्टींमागे माझा कोणत्याही प्रकारचा अंधश्रद्धा पसरवायचा हेतू नाहीये, पण स्वतः अनुभवाने मी बघितलेलं आहे किंवा मी अशा बऱ्याचशा जणांकडे बघितलेलं आहे की एखाद्या देवघरातनं दुसऱ्या देवघरात जर का मूर्ती नेलेली आहे तर ज्यांच्या घरातनं ती गेली आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे किंवा ज्यांच्या घरात आली त्यांचं नुकसान झालेलं आहे, आणि जेव्हा ती जागेवर आली तिच्या तेव्हा सगळं व्यवस्थित झालंय। अशा गोष्टी स्वतः डोळ्यांनी बघितलेल्या आहे, स्वतः म्हणजे अनुभव केलेला आहे। त्यामुळे
कधीच कोणाच्या घरातल्या मूर्त्या उचलून आपल्या घरात आणू नये किंवा आपल्या घरातली मूर्ती कधी कोणाला देऊ नये, ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. कारण ज्या घरात ज्या देवांचं, ज्या मूर्ती का असणार, त्या मूर्ती असू दे, फोटो असू दे, काही असू दे, पण त्यांचं तो स्थान तिथे फिक्स झालेला असतो. त्या घराकडे बघण्याचा जो सगळा मार्ग असतो ते देवानी तो घेतलेला असतो. त्यामुळे त्यांना फक्त त्या घरातल्या कुळाला व्यवस्थित सांभाळायचं असतं. बघा, सगळ्यांच्या घरातला गणपती सारखाच आहे, बाळकृष्ण सारखाच आहे, अन्नपूर्णा सारखीच आहे, पण ज्याच्या त्याच्या घरात ते व्यवस्थित एका पद्धतीने विराजमान आहेत आणि ते त्यांच्यासाठी ते कार्य करत आहेत. म्हणजे ते त्यांच्यासाठी, त्यांच्या छायाखाली त्यांनी सगळ्या लोकांना घेऊन त्यांच्यासाठी ते म्हणजे त्यांची सेवा वगैरे ते सगळे घेत असतात. त्यामुळे जसं तुम्हाला माहिती आहे, गुरुचरित्राच्या शेवटच्या अध्यायामध्ये, शेवटचे 2 अध्याय पुढे जसे आपले नरसिंह सरस्वती महाराज 8 जणांकडे जाऊन त्यांनी दिवाळी साजरी केली, तशाच पद्धतीने सर्व देव सगळीकडे आहे, मूर्त्या सारख्याच आहे, पण तरी सुद्धा ज्याच्या त्याच्या ठिकाणी ज्याचं त्याचं महत्त्व हा वेगळा आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ह्या गोष्टींकडे आवर्जून विचार करा आणि अशी चूक करण्याचा परत तुम्ही कधीही विचार करू नका. आणि ही जी माहिती आहे, ही माहिती आपली केंद्रातनंच आहे. त्यामुळे असं तुम्ही काही समजू नका की मी कुठल्याही पद्धतीने तुम्हाला अंधश्रद्धा पसरून तुम्हाला सांगते किंवा असं काही नाहीये. बघा, कोणत्याही हेतू मागे म्हणजे कोणत्याही गोष्टी मागे एक हेतू असतो, त्याच्या मागची एक कल्पना असते आणि त्याच्या मागचे कारणं सुद्धा असतात. त्यामुळे हे लक्षात असू द्या आणि त्या गोष्टींनी तुमचा कुळाचार, तुमचे कुळधर्म आणि तुमच्या गोष्टी, पारंपरिक गोष्टी त्या व्यवस्थित करत चला. तर चला, आजची माहिती एवढीच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अजून एका छानशा माहितीबरोबर, अजून एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत आजची जी माहिती आहे ती इथेच संपवते, स्वामी चरणी अर्पण करते आणि तुमचा निरोप घेते. परत भेटूया अजून एका छानशा माहितीबरोबर, अजून एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत काळजी घ्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.